आमदार आहेत. बरोबर. मी थोडी बाहेर उभा राहिले, चार पान टपरीवाला विचार जाणार का ही गुन्हेगारी थांबवा, मी चंद्रकांत दादांनाच विचारणार ना, हा का बाहेरच्या पान टपरीवाल्याला विचारणार, कारण ते अधिकार त्यांना दिले, जनतेने त्यांना मान्यता दिली, ते मंत्री आहेत, त्यांनाच विचार जाणार. हा मग त्यांना विचारणं हे काही गैर नाही. नाही ना, गैर नाही ना, पण ज्या पद्धतीनं तुम्ही तो विषय मांडला, कदाचित लोकांना असं वाटलं असेल की तुम्ही आरोप करताय की काय, टीका करताय की काय. ती टीका होती का आरोप होते नव्हते, काय नेमकं? माझी टीम, मी परत एकदा सांगतो, विचारणार कोणाला? लोकप्रतिनिधींना विचारणार ना. हो, पण ते तुम्ही तसंही जाऊन विचारू शकलाच असतात. नाही, पण तुमच्या माध्यमातून विचारलं ना, ते कसं असतं, समाजाला कळलं पाहिजे ना. बघा, मी परत एकदम एक धक्का दिला पाहिजे. हा तुम्ही धक्का देत नाही, तो पण आता मी कवर धक्के देत बसू. सगळ्यांनी म्हणून तो धक्का दिला पाहिजे. आणि आपण विचारणार तर जबाबदार माणसालाच विचारणार ना. बर एका सिस्टीम मध्ये जो प्रमुख असतो त्यालाच विचारणार. आणि सिस्टीमचे प्रमुख ते, आणि ज्या वेळेला निलेश गायकवाड बरोबर असणारी लोक त्यांच्या बरोबर असतात, म्हणून आपण त्यांना विचारणार हा कोण आहे. मग हा कोण आहे, तर मग हा तुमच्यापाशी काय करतो, आणि हा करत असताना पोलीस स्टेशनमध्ये तुमची निरोप का पोहोचवतो, हे सगळ्या माहिती असतात ना. बर आणि शेवटी त्या माहितीच्या आधारे आम्ही बोलत असतो. आणि शेवटी बघा, परत एकदा सांगतो की मी जरी सत्तेत असलो तर मी कदम साहेबांनी जर तो परवाना दिला असेल तर तो चूक झाली हे बोललो ना मी, असं नाही ना म्हणलो की. नाही, पण मग दंगेकरजी, तुम्ही तुमच्याच पक्षातले जे गृहराज्यमंत्री आहेत सध्या, त्यांचंच नाव गोत्यात आलं या प्रकरणात, असं तुम्हाला वाटत नाही? तुमच्याच पक्षातल्या नेत्याचं नाव गोत्यात आलं तुम्ही हा खुलासा केल्यानंतर, असं वाटतं? आता आमचे शिवसेनेचे नेते रामदास कदम त्यांनी स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलंय, बरोबर, की एखाद्या मंत्र्याकडे गेलेला प्रस्ताव हा कोणाच्या तरी मध्यस्थीतून जातो. बरोबर. आमदार असेल, खासदार असेल,